हॅलो किड्स, हिस्ट्रीचा आपण पुढचा चॅप्टर बघूया. ॲग्रेरियन पॉलिसीज ऑफ द ब्रिटिश. द ईस्ट इंडिया कंपनी इमर्ज ॲज अ डॉमिनंट पॉलिटिकल पॉवर इन बेंगॉल आफ्टर द विक्टरीज इन द बॅटल ऑफ प्लासी अँड द बॅटल ऑफ बक्सार. जेव्हा प्लासी आणि बक्सारची बॅटल झाली त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी ही बंगालमध्ये एक डॉमिनंट पॉलिटिकल पॉवर बनली. Consequently, in 1765, the company acquired the Diwani right to collect the land revenue of Bengal, Bihar and Odisha. आणि याच्यानंतरच हे 1765मध्ये कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिसा इथला लँड रेव्हेन्यू गोळा करायचा दिवाणी राईट पण मिळाला. On August 12, 1765, the East India Company became the Diwan of Bengal. आणि 12 ऑगस्ट 1765मध्ये ईस्ट इंडिया कंपनी ही काय झाली, बंगालची दिवाण बनली. ॲज दिवान द कंपनी बिकेम द चीफ फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ बंगाल. आणि हे दिवाण बनल्यामुळं काय झालं, ती बंगालची चीफ फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेटर पण बनली. The company not only had to pay attention to organize revenue resources but also to administer the land in order to meet the increasing expenses. या कंपनीला आता कशावर लक्ष देणं गरजेचं होतं बघा. हे नुसतेच रेव्हेन्यू रिसोर्सेस ऑर्गनाईज कसे करायचे एवढंच त्यांचं काम नव्हतं, तर ही जे वाढणारे एक्सपेन्सेस होते त्याच्यासाठी ही लँड ॲडमिनिस्ट्रेशन तिचं करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं होतं. East India Company primarily being a trading company and its interest lay in trading. आणि ट्रेडिंग कंपनी म्हणून ही ईस्ट इंडिया कंपनी इथं आल्यामुळे तिचा इंटरेस्ट फक्त ट्रेडिंगमध्येच होता. Attempts were made to increase revenue which could be used to purchase fine cotton and silk cloth as cheaply as possible. आणि त्यामुळं काय झालं, फाईन कॉटन आणि हे जे सिल्क क्लॉथ होतं याच्या खरेदी ही चीपली कशी होईल याकरिता रेव्हेन्यू कसा वाढेल ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. These goods were exported to European countries and sold at a high price. हे जे तयार केलेल्या ज्या वस्तू होत्या त्या युरोपियन कंट्रीजमध्ये विकल्या जायच्या आणि त्याची किंमत खूप मोठ्या प्रमाणावर यायची. The value of goods purchased by the company doubled in 5 years. आणि ह्या ज्या पाठवलेल्या वस्तू होत्या कंपनीने खरेदी केलेल्या वस्तू होत्या त्याची किंमत 5 वर्षात दुप्पट झाली. The company stopped importing gold and silver from Britain as the revenue collected as Diwan of Bengal was enough to buy goods. आता कंपनीने काय केलं, ब्रिटनमधनं ते गोल्ड आणि सिल्वर हे काय करत होते, इम्पोर्ट करत होते. पण आता त्याची गरज त्यांना का भासली नाही, कारण बंगालचं दिवाण झाल्यापासून त्यांचा जो रेव्हेन्यू कलेक्ट होत होता तो हे गुड्स खरेदी करण्याकरता सफिशियंट होत होता. There were a lot of changes witnessed in Bengal after the company established the foothold. जसे कंपनीने इथं पाय रोवायला सुरुवात केली तसं खूप सारे बदल घडत गेले. The economy of Bengal suffered a deep crisis. आणि कंपनीला ह्या बंगालमध्ये काय झालं, बंगालच्या लोकांना ह्या इकॉनॉमिक क्रायसिसमधनं मोठ्या प्रमाणावर जावं लागलं. Artisans deserted villages as the prices offered to their goods were very low. आता हे जे कलाकार मंडळी होती त्यांचे ज्या काही वस्तू होत्या त्यांना इतकी कमी किंमत मिळायची की ह्या लोकांना गावं सोडून जावं लागलं. They were unable to meet the huge revenue demands by the company. आणि कंपनीने ज्या रेव्हेन्यू डिमांड्स केलेल्या होत्या त्या त्यांना पूर्ण करणं काही शक्य नाही झालं. This resulted in decline of artisanal production and even agricultural production decrease. आणि याचा परिणाम असा झाला की हे जे कलाकार वस्तू बनवत होते आणि शेतीतनं जे काही उत्पादन मिळत होतं ते सगळंच प्रमाण एकदम कमी झालं. A terrible famine in 1770 caused deaths of 10 million people in Bengal. आणि हे असं टेरिबल फेमाईन म्हणजे दुष्काळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर पडला 1770मध्ये आणि त्याचं
हे काय झालं, त्याचा परिणाम काय झाला असेल तर 1 कोटी लोक ही जवळपास ह्या मृत्युमुखी पडली. लार्ज एरियाज वेअर डिपॉप्युलेटेड अँड मेनी कल्टिवेबल लँड्स वेअर अबंडन्ड. आता मोठ्या प्रमाणात काय झालं, ही लोकं सोडून गेली गावाच्या गावं, आणि जी कल्टिवेबल लँड होती ती काय झाली, पडून राहिली. अ फेमाइन प्लेड हॅवॉक अँड द इकॉनॉमी ऑफ बेंगॉल सफर्ड ग्रेटली. आणि ह्या भयानक दुष्काळाने काय झालं, मोठ्या प्रमाणावर बंगालची इकॉनॉमी होती ती काय झाली, सफर झाली. आणि त्यातनं कंपनीला अँड द कंपनी वॉज नॉट एबल टू एक्वायर इनफ रेव्हेन्यू. आणि कंपनीला पण त्याच्यातनं फारसा काही रेव्हेन्यू मिळाला नाही. द कंपनी ऑफिशियल्स कंटेम्प्लेटेड टू इन्क्रीज इन्व्हेस्टमेंट इन लँड विच कॉन्सिक्वेंटली एनकरेज अँड इन्क्रीज्ड ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. आता ही लँड इन्व्हेस्टमेंट चा विचार केल्याने काय झालं, शेतीतलं प्रोडक्शन पण वाढलं आणि लँड इन्व्हेस्टमेंट करायसाठी एनकरेजमेंट पण मिळाली. इन द बिगिनिंग ऑफ कंपनी कंटिन्यूड विथ द ट्रॅडिशनल सिस्टीम ऑफ रेव्हेन्यू कलेक्शन थ्रू इंटरमेडिएटर्स सच ॲज जमीनदार, मुकादम्स एक्सेट्रा. कंपनीने काय केलं, पहिल्यांदा जी रेव्हेन्यू कलेक्शनची ट्रॅडिशनल सिस्टीम होती, मग त्याच्यात मध्यस्थी कोण कोण होते, जमीनदार, मुकादम होते, ही तशीच सुरू ठेवली. Soon the company officials realized the need of a systematic assessment and collection of the land revenue. पण लवकरच कंपनीला हा सिस्टमॅटिक जमिनीचा असेसमेंट करणं आणि लँड रेव्हेन्यूच्या कलेक्शनची गरज आहे ही गोष्ट लक्षात आली. व्हेरियस एक्सपेरिमेंट्स had been made by the British leading to the 3 different type of land revenue settlements in India. आणि यासाठी भारतात 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या लँड रेव्हेन्यू सेटलमेंट्स आहेत त्या ब्रिटिशांनी आणल्या. त्या कुठल्या होत्या ते बघूया. पहिली होती द परमनंट सेटलमेंट ऑर द जमीनदारी सिस्टीम. दुसरी होती द महालवारी सेटलमेंट. आणि तिसरी होती रयतवारी सेटलमेंट किंवा ज्याला मुनरो सिस्टीम असं पण म्हणतात. आता त्यातली पहिली बघूया, द परमनंट सेटलमेंट. In 1793, the system of permanent settlement was introduced by Lord Cornwallis in Bengal. आता ही जी सिस्टीम होती परमनंट सेटलमेंटची ती 1793मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगालमध्ये काय केली, इंट्रोड्यूस केली. आता या सेटलमेंटमध्ये काय काय होतं ते बघूया. द राजाज अँड तालुकदार्स वेर रेकग्नाइज्ड ॲज द प्रोप्रायटर्स ऑफ द लँड अँड नोन ॲज द जमीनदार्स. आत्तापर्यंत काय होतं, जे राजे आणि तालुकादार होते ते आता काय होणार होते, हे जमिनीचे मालक होणार होते आणि जमीनदार म्हणून ओळखले जाणार होते. दे वर्क ॲज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्मेंट. आता इथून पुढे ते गव्हर्मेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणार होते. ॲज जमीनदार्स दे कुड कलेक्ट रेंट फ्रॉम द कल्टिवेटर्स अँड पे इट ॲज द लँड रेव्हेन्यू टू द गव्हर्मेंट. आता या जमीनदारांचं काम काय होतं, हा रेंट ह्या कल्टिवेटरकडनं कलेक्ट करायचा आणि तो गव्हर्मेंटला लँड रेव्हेन्यू म्हणून पे करायचा. द अमाऊंट टू बी पेड ॲज लँड रेव्हेन्यू वॉज फिक्स्ड परमनंटली विथ नो स्कोप ऑफ रिव्हिजन इन फ्युचर. आणि ही जी लँड रेव्हेन्यूची अमाऊंट होती ती परमनंटली फिक्स केली गेलेली होती आणि त्याच्यात भविष्यात कुठलाच बदल होणं शक्य नव्हतं. This was implemented to encourage the zamindars who would invest in improving the land and yet pay the same revenue to the company. आता हे इम्प्लिमेंटेशन करायचं तरी कशासाठी होतं, तर या जमीनदारांना लँड इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी एनकरेज करायचं होतं. आणि दुसरी गोष्ट काय होती, त्यांचा जो रेव्हेन्यू होता तो कंपनीला त्याने पे करावा असं होतं. This would facilitate increase in agricultural production and thereby would benefit the zamindars. आणि याचा उपयोग ह्या ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन वाढवण्यासाठी तर होईलच, पण त्याचा फायदा जमीनदारांना सुद्धा होईल असं त्यात म्हटलं होतं. द परमनंट सेटलमेंट वॉज इम्प्लिमेंटेड टू एन्श्युअर अ रेग्युलर फ्लो ऑफ रेव्हेन्यू इन टू कंपनीज ट्रेजर. आता ही परमनंट सेटलमेंट जी होती त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं ते कशासाठी होतं, तर कंपनीचा खजिना होता त्यात हा रेग्युलर फ्लो
रेव्हेन्यूचा व्हावा याची खात्री होण्याकरता होता. बट द कंपनी ऑफिशियल्स सून डिस्कवर्ड द लूप होल्स लेईंग इन द सेटलमेंट. पण कंपनी ऑफिशियल्सना लवकरच असं लक्षात आलं की ह्या सेटलमेंट्समध्ये काही लूप होल्स आहेत. आता या सेटलमेंटमुळे काय काय प्रॉब्लेम क्रिएट झाले बघूया. प्रॉब्लेम्स क्रिएटेड बाय द परमनंट सेटलमेंट. The zamindars did not invest in the improvement of land as expected by the British. ब्रिटिशांना जसं अपेक्षित होतं तसं या जमीनदारांनी या लँडच्या इम्प्रूव्हमेंटसाठी कुठलीही इन्व्हेस्टमेंट केली नाही. Though the revenue was fixed permanently, the zamindars were not able to pay as it was very high. हा रेव्हेन्यू जरी परमनंटली फिक्स केलेला असला तरी जमीनदार ते खूप जास्त असल्यामुळे देऊ शकले नाहीत. The company confiscated land from zamindars who failed to pay the revenue. आता कंपनीने काय केलं, जे जमीनदार हा रेव्हेन्यू भरू शकणार नाहीत त्यांच्याकडनं त्यांच्या जमिनी ह्या काय केल्या, जप्त केल्या. The zamindars confiscated by the company were sold off at auction by the company. आता या कंपनीने ज्या जमीनदारांकडनं जमिनी जप्त केलेल्या होत्या त्या काय केल्या, ऑक्शनमध्ये विकून टाकल्या. आता या परमनंट सेटलमेंट नंतर झालं काय काय बघूया. द सिच्युएशन चेंज्ड ड्युरिंग द बिगिनिंग ऑफ 19th सेंचुरी. 19व्या सेंचुरीच्या सुरुवातीला आता परिस्थिती बदलली. प्राइजेस रोज इन द मार्केट, कल्टिवेशन एक्सपांडेड. मार्केटमध्ये काय झालं, किमती वाढल्या आणि कल्टिवेशनसुद्धा काय झालं, एक्सपांड झालं. There was an increase in the income of zamindars, but the company was not benefited much as the revenue demand has been fixed permanently. आता याचा तोटा काय झाला बघा. ह्या किमती जशा वाढत गेल्या तसं जमीनदारांचं उत्पन्न वाढत गेलं, पण कंपनीला त्याचा फायदा नाही होऊ शकला. कारण काय केलं होतं त्यांनी, हा जो रेव्हेन्यू होता तो परमनंटली फिक्स केलेला होता. The zamindars rented out their land to peasants and were least interested in improving the land. आता जमीनदारांनी काय केलं, ह्या लँड आहे ते छोटे शेतकरी जे पीझंट्स होते त्यांना भाड्याने द्यायला सुरुवात केल्या आणि त्यांना ह्या लँड इम्प्रूव्हमेंटमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. ऑन द अदर हँड कल्टिवेटर्स सफर्ड इमेन्सली. पण दुसऱ्या बाजूला काय झालं, हे कल्टिवेटर खूप सफर झाले. They found it difficult to pay high rent to zamindars. आणि त्यांना ह्या जमीनदारांना जे काही भाडं द्यायचं होतं ते इतकं जास्त होतं आणि ते देणं खूप मुश्किलचं झालं. कल्टिवेटर्स ऑफन हॅड टू बॉरो मनी फ्रॉम मनी लेंडर्स. आता या कल्टिवेटर्सना हे सगळं चालवण्यासाठी काय करायला लागायचं, जे सावकार होते, मनी लेंडर्स होते, त्यांच्याकडनं पैसे कर्जाऊ घ्यावे लागत होते. अँड इफ व्हेन दे फेल टू पे द रेंट दे वेअर ड्रिवन आउट फ्रॉम द लँड. आणि जेव्हा ते हे रेंट देऊ शकणार नाही तेव्हा त्यांच्याकडनं जमिनी काढून घेतल्या जात होत्या आणि त्यांना हकलून दिलं जात होतं. ऑल दिस कन्व्हिन्स द कंपनी ऑफिशियल्स टू चेंज द एक्झिस्टिंग सिस्टीम अँड इंट्रोड्यूस अ न्यू सिस्टीम ऑफ रेव्हेन्यू कलेक्शन. आता हे सगळं काय झालं, कंपनी ऑफिशियल्सना आता ही एक्झिस्टिंग सिस्टीम जी होती ती बदलून नवीन सिस्टीम रेव्हेन्यू कलेक्शनसाठी आणावी याची खात्री पटली. दिस वॉज नेसेसरी ॲज द कंपनी नीडेड मोर मनी फॉर ट्रेड अँड टू रन द ॲडमिनिस्ट्रेशन. आणि हे गरजेचं पण का होतं, तर कंपनीला पैसा पण हवा होता ट्रेडसाठी आणि दुसरी गोष्ट ॲडमिनिस्ट्रेशन पण रन करायचं होतं. ही झाली परमनंट सिस्टीम. आता दुसरी सिस्टीम बघूया, महालवारी सेटलमेंट म्हणजे काय ते. इन 1822 Holt Mackenzie devised a new system to collect revenue that came to be known as महालवारी सिस्टीम. या 1882मध्ये रेव्हेन्यू कलेक्शनची नवीन सिस्टीम हॉल्ट मॅकेन्झीने आणली आणि त्यालाच महालवारी सिस्टीम सेटलमेंट म्हणतात. दिस वॉज इनॅक्टेड इन द नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स ऑफ द बेंगाल प्रेसिडेन्सी. आणि ही कुठं लागू करण्यात आली, तर नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स जो होता बंगालचा तिथं करण्यात आली. ही अंडरस्टूड दॅट विलेज बीइंग अन इम्पॉर्टंट सोशल इन्स्टिट्यूशन्स इन द सोशल सेटअप ऑफ
ऑफ इंडिया नीडेड टू बी प्रिझर्व. आणि भारताच्या सोशल सेटअपमध्ये ह्या सेटअपमध्ये ह्या सोशल इन्स्टिट्यूट ज्या आहेत त्या जतन करणं केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. Hall Mackenzie ordered the collectors to visit villages, gather not only the information pertinent to the land but also about the customs and rights practiced by the village people. आता पहिली जी होती महालवारी सिस्टीम ही जी होती ती परमनंट सिस्टीममधले जे सगळे तोटे होते ना त्यात हे काढायचं ठरलं. मग काय सांगितलं हॉल्ट मॅकेन्झीनी की ह्या कलेक्टरना ह्या गावांना भेटी द्यायला सांगितल्या आणि त्यांच्याकडनं नुसती जमिनीचीच माहिती काढू नका तर तिथले रीतिरिवाज काय आहेत, ही लोक गावामध्ये काय काय गोष्टी प्रॅक्टिस करतात या सगळ्याची माहिती काढायला सांगितली. ऑन दिस रेकॉर्ड द रेव्हेन्यू दॅट ईच विलेज म्हणजेच महाल हॅड टू पे वॉज फिक्स्ड. आणि ह्या सगळ्या रेकॉर्डवरती ह्या प्रत्येक गावांनी किती रेव्हेन्यू द्यायचा हे फिक्स करण्यात आलं. The land revenue was not collected by the zamindars but the village headman was entrusted with the responsibility of collecting revenue and paying it to the company. आता हा लँड रेव्हेन्यू जे पूर्वी जमीनदार कलेक्ट करायचे त्याच्याऐवजी काय झालं, गावचा जो मुखिया होता त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे ही जबाबदारी रेव्हेन्यू कलेक्शनची देण्यात आली आणि नंतर ते कंपनीला देणार होते. The revenue demand was not fixed permanently as in the case of permanent settlement. परमनंट सेटलमेंटमध्ये कसं रेव्हेन्यू फिक्स केलेला होता तसं मात्र इथं त्यांनी केलं नाही. रेव्हेन्यूची डिमांड ही फिक्स ठेवली नाही. According to prevailing conditions, the revenue demand was to be revised periodically. म्हणजे तिथल्या लोकांची परिस्थिती बघून तिथले जे काही लोकांच्या अडचणी आहेत त्या सगळ्या बघून मग हा रेव्हेन्यू आहे तो पिरियॉडिकली रिवाईज करायचं ठरलं. दिस सिस्टीम केम टू बी नोन ॲज द महालवारी सेटलमेंट बिकॉज अ विलेज वॉज कॉल्ड ॲज महाल. आणि ह्या सिस्टीमलाच महालवारी सिस्टीम म्हणून का ओळखलं जातं तर प्रत्येक गावाला महाल असं म्हटलं जातं. ही झाली महालवारी सिस्टीम. आता आपण वळूया रयतवारी सिस्टीमकडे और मुंद्रो सिस्टीम असंही त्याला म्हणतात. द ब्रिटिश गेन territories in the south and wanted to change the practice of permanent settlement and to increase revenue. ब्रिटिशांनी काय केलं, साऊथमधल्या टेरिटरीज आता त्यांच्या ताब्यात आल्या होत्या आणि त्यांना ही परमनंट सेटलमेंटची जी प्रॅक्टिस होती पूर्वीची ती काय करायची होती, बदलायची होती आणि रेव्हेन्यूमध्ये वाढ पण करायची होती. द डिफरंट सिस्टीम ऑफ रेव्हेन्यू कलेक्शन नोन ॲज द रयतवारी सेटलमेंट वॉज डिवाइस्ड बाय कॅप्टन अलेक्झांडर रीड. आणि ही रेव्हेन्यूची वेगळी सिस्टीम ही कोणी आणली त्यालाच रयतवारी सिस्टीम म्हणतात तर ती आणली कॅप्टन अलेक्झांडर रीड यांनी. इट वॉज थॉमस मुनरो हू सबसिक्वेंटली डेव्हलप दिस सिस्टीम वेन ही वॉज द गव्हर्नर 1820 to 27 ऑफ मद्रास अँड ग्रॅज्युअली एक्सटेंडेड ऑल ओव्हर साऊथ इंडिया. त्यावेळेस हे गव्हर्नर जे होते मद्रासचे ह्या थॉमस मुनरो त्यांनी काय केलं, ही सिस्टीम डेव्हलप पण केली आणि साऊथ इंडियामध्ये ती एक्सटेंड पण केली. आता ह्या सिस्टीममध्ये काय होतं ते बघूया. अंडर दिस सिस्टीम देअर वॉज नो मिडलमेन टू कलेक्ट द रेव्हेन्यू विच वॉज डायरेक्टली कलेक्टेड फ्रॉम द रयट्स ऑर कल्टिवेटर्स. तुम्ही बघाल जसं जसं सिस्टीम या येत जात आहेत तसं पहिल्या सिस्टीममधले जे ड्रॉबॅक्स होते ते सगळे इथं काढायचा प्रयत्न झाला होता. जसं आपल्याकडे महालवारी सिस्टीममध्ये काय होतं, विलेज मुखिया म्हणजे गावातला मुखिया होता त्याच्याकडे ही सिस्टीम होती. आता ह्याच्यात काय झालं, कुठलाच मिडलमॅन हा रेव्हेन्यू कलेक्शनमध्ये नव्हता तर डायरेक्ट ह्या रयतकडनं किंवा कल्टिवेटरकडनं हा रेव्हेन्यू कलेक्ट व्हायचा. देअर वॉज नो ट्रॅडिशनल जमीनदार्स प्रिवेल्ड इन दिस साऊदर्न रिजन. आता कुठलेच जमीनदार हे रेव्हेन्यू कलेक्ट करण्याच्या मध्ये नव्हते. बिफोर द रेव्हेन्यू असेसमेंट अ थरो सर्वे ऑफ ईच विलेज वॉज मेड. आता हा रेव्हेन्यू असेसमेंट करायच्या आधी प्रत्येक गावाचा हा खूप केअरफुली सर्वे केला गेला. द फील्ड ऑफ ईच फार्मर वॉज केअरफुली अँड सेपरेटली असेस्ड अँड देन द रेव्हेन्यू वॉज फिक्स्ड.
बघा किती गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, त्याच्यात तसे चेंजेस आणले त्यांनी. आता प्रत्येक शेतकऱ्याची जी काही शेतजमीन होती ती अत्यंत काळजीपूर्वक आणि वेगळी वेगळी असेस केली गेली आणि त्याच्यानंतर तिथला रेव्हेन्यू ठरवण्यात आला. इट ऑल्सो नोन ॲज मुनरो सिस्टीम, आणि यालाच मुनरो सिस्टीम असंही म्हणतात. द रयतवारी सेटलमेंट, द रेव्हेन्यू वॉज फिक्स्ड फॉर स्पेसिफिक पिरियड. आता या रयतवारी सेटलमेंटमध्ये रेव्हेन्यू काही कालावधीकरता फिक्स करण्यात आला होता. युजली 30 इयर्स, जवळपास 30 वर्षांसाठी. अँड अबाउट हाफ द नेट व्हॅल्यू ऑफ द क्रॉप इज फिक्स्ड ॲज गव्हर्मेंट शेअर, आणि जेवढं काही त्या शेतकऱ्यांच्या शेतात पिकेल त्यातला निम्मा हिस्सा हा कुणाचा असेल, गव्हर्मेंटचा शेअर असेल. The revenue fixed was too high for the ryots to pay and unable to meet the revenue demand forced the ryot to leave their villages. आता ह्या ज्या रेव्हेन्यू फिक्स केलेला होता त्या इतका जास्त होता की लोकांना तो रेव्हेन्यू डिमांड आहे तो भरणं शक्य झालं नाही, आणि त्यामुळं काय झालं, लोकांना कंपल्सरी त्यांची गावं सोडून जावं लागलं. The revenue settlements introduced by the British did not yield the desired result, leading the British to turn to other ways of assessing wealth. आता ही रेव्हेन्यू सिस्टीम ब्रिटिशांना काही अपेक्षित रिझल्ट देऊ शकली नाही, त्यामुळं आता ही संपत्ती मिळवण्याकरता ब्रिटिशांना दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाकडे वळावं लागलं. Within a few years of the imposition of new system, it was evident that all was not well with them. त्यांनी ज्या न्यू सिस्टीम काही वर्षात इम्पोज केलेल्या होत्या त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात आलं की काही फारसं त्यांचं बरं चाललेलं नाही आहे. रेव्हेन्यू ऑफिशियल्स फिक्स्ड एक्सेसिव्ह हाय रेव्हेन्यू डिमांड्स टू इन्क्रीज द इन्कम फ्रॉम द लँड. आणि या रेव्हेन्यू ऑफिशियल्सनी काय केलं, हे हाय रेव्हेन्यू डिमांड्स ह्या इतक्या फिक्स करून ठेवल्या, त्यामुळं काय झालं, त्यांना या जमिनीतनं त्यांचा इन्कम वाढेल असं वाटलं होतं. पीझंट्स वेर अनेबल टू मीट द हेवी डिमांड्स. आता हे जे छोटे शेतकरी होते त्यांना या हेवी डिमांड्स पूर्ण करणं शक्य नाही झालं. रेड्स फ्लेड द कंट्री साईड अँड विलेजेस वेर डेझर्टेड इन सेव्हरल रिजन्स. आता लोक काय केली, हे त्यांची गावं होती तिथनं काय केली, पळून गेली गावं सोडून, आणि सगळी गावं ही रिकामी झाली. द ऑफिशियल्स हॅड बिलीव्ड दॅट द न्यू सिस्टीम वुड एनेबल द पीझंट टू बिकम रिच एंटरप्राइजिंग फार्मर. However, this did not happen. या ऑफिशर्सना असा विश्वास होता की या नवीन सिस्टीममुळे हे पीझंट आहेत हे श्रीमंत शेतकरी होतील, पण तसं काही झालं नाही. हा आपला पहिला पार्ट संपूया. त्याच्यात आपण काय काय बघितलं की सुरुवात कशी झाली ह्या सेटलमेंटसाठी, या शेतकऱ्यांसाठी ज्या काही त्या नवीन पॉलिसीज ब्रिटिशांनी काढल्या होत्या त्याची का सुरुवात झाली. त्याच्यानंतर लँड रेव्हेन्यू सिस्टीम म्हणजे काय होतं, परमनंट सेटलमेंट म्हणजे काय, या परमनंट सेटलमेंटचे इफेक्ट काय झाले, महालवारी सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यानंतर रयतवारी किंवा मुनरो सिस्टीम म्हणजे काय, हे आपण इथं बघितलं. इथे आपण पहिला पार्ट आपला संपवतो आहे. सो याच्यात काही अडचण आली तर आपली PPT बघा, व्हिडिओ बघा, आणि वेब आणि ॲपवरती काय आहे हे आपले सगळे डिटेल्स, आपली वर्कशीट्स आहेत, क्विज आहेत ते सोडवा. सो हिअर एंड्स द फर्स्ट पार्ट ऑफ ॲग्रेरियन पॉलिसीज ऑफ ब्रिटिश.